नमस्कार मंडळी. तर चला, लवकरच आषाढी एकादशी येणार आहे, तर त्यासाठी काहीतरी खास बनवलंच पाहिजे. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ. तर चला, यासाठी इथे आपण घेतलेले आहे 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, त्यानंतर 2 उकडलेले बटाटे, त्यानंतर 1 चमचा जिरे, वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य आपण इथे एकजीव करणार आहोत आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. याचा अगदी सॉफ्ट असा डो तयार होईल. त्यानंतर तेलाचा हात घेऊन आपण याचा एक छोटासा गोळा बनवणार आहोत. त्यानंतर एका बटर पेपरवरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि थालीपीठ इथं आपण थापून घेणार आहोत. अगदी पातळ असं थालीपीठ आपण इथे अलगद हाताने बनवणार आहोत. या पद्धतीने अगदी छोटे छोटेच बनवायचे, जास्त मोठे बनवायचे नाहीत, जेणेकरून ते तुटतील तव्यावरती. तर इथे आपण थोडंसं दाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि तेही व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका तव्यावरती आपण तूप किंवा तेल टाकून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आपलं दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित दोन्ही साईडनी आपण याला तेल लावून छान भाजून घेणार आहोत. बघू शकता, सुंदर असे थालीपीठ आपले इथे तयार आहेत. एका वेळी आपण इथे 3 ते 4 थालीपीठ बनवू शकतो. अगदी छोटे छोटे बनवायचे. या पद्धतीने बघू शकता इथे आपले थालीपीठ तयार आहेत. तर नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. थालीपीठ आहे मस्त, तुम्ही कराल फस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.